लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 24 जूनच्या भागामध्ये पार्थकडून रम्याला समजतं की काव्या घर सोडून गेली, तर तिला खूपच आनंद होतो आणि ती म्हणते की आता काव्या परमनंटली घरी येऊ नये म्हणून मी काहीतरी प्लॅन केला पाहिजे. तर इकडे वसू मालिनीचे चांगलेच कान भरवायचे काम करत असते. पुढे काव्याला मालिनीचा फोन येतो. तर मालिनी काव्याला खूप झापते की तुला सांगून जाता येत नाही का, एवढी कशी तू बेजबाबदार आहेस आणि परत तू कधी येणार आहेस की नाही. त्यावर काव्या म्हणते की कळवते मी तुम्हाला. पुढे पार्थला समजतं की काव्या माहेरी गेली आहे. तर पार्थ म्हणतो की काव्या सुखरूप आहे, एवढंच ऐकायचं होतं. देवाला मी प्रार्थना करत होतो की त्या सुखरूप असू द्या. एखाद्या माणसाबद्दल जर फिलिंग्स वाटायला लागलं ना, तर त्यांनी कितीही चुका केल्या तर त्याचा काहीही त्रास होत नाही आणि ते सर्व सहन करण्याची देव हिंमतसुद्धा देतो. हे ऐकून जीवाला तर धक्काच बसतो. पुढे नंदिनी जीवाला म्हणते की जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत मी बाहेर हॉलमध्ये झोपणार आणि काळजी करू नका, मी कोणालाही घरी काही समजू देणार नाही. आता जीवा तर चांगला विचारातच पडतो की आता काहीतरी फायनल डिसिजन हा घेतलाच पाहिजे आणि त्यासाठी पहिले काव्याशी बोललं पाहिजे.